अरे तुला कधीपासून इथं भॉ करायला थांब. आम्ही खास पोपटी बघण्यासाठी आलोय आणि खाण्यासाठी आलेलो. 3 प्रकारच्या शेंगा टाकल्यात. कुठल्या कुठल्या टाकल्यात? भाऊ चिकन खातो आम्ही. खाताव शब्द बघ कसं आपलं खाताव. अगो बाई माझी आता जास्त चव लागली. लग्न झाल्यानंतर तुम्हाला काय एक्सपिरियन्स आला आणि कसं वाटतं? तिकडं करमते की नाही? हे बघा आता युक्ता याची वेळ झाले. युक्तासाठी थांबलेही. आणि प्रेम बघा असंच असते बहिणींचा किंवा भावांचा. जेव्हा लग्नाच्या आधी भांडतात आणि नंतर एकमेकाची वाट बघत असतात. आता सीन असा आहे का युक्ता येईल आणि ही घरी जाईल ना. मानसी घरी जाणार आहे. बिचारी थांबले तिच्यासाठी. तिची ट्युशन असते ना म्हणून ती थोड्या वेळासाठी आपल्याकडे असते. बघा ट्युशनची पोरं जस्ट ट्युशन सुटलंय बस आली. ती मंद आहे. ती लवकर नाही व्हायची. ती आजीशी तर 100% स्टॉप घेणार. आजीशकडे स्टॉप घेणार ती. तिला बोललं मी ये पटकन जायचं आहे. परत भूषण आला आणि त्याचा फोन चालू होईल. मग ठीक आहे कल्टी मारायला लागल. तिला भाव करत ना. अरे हिची 2 मिनिटं होतात का नाही यार. मला पण वर्सोला जायला निघायचं आहे बाय. आता ही व्हिडिओ तुम्हाला कधी भेटेल काही सांगू नाही शकत. पण नेमकंच मी वर्सोवाला जायला निघलो. सॅटरडे आज फुल बिझी शेड्यूल चालला आहे. सो ही व्हिडिओ तुम्हाला कधी पण भेटू शकते. पण युक्ताला भेटू हा युक्तासाठी स्पेशल ब्लॉग असणार आहे. कारण का तिच्यावर जीव टाकणारे पण भरपूर आहेत. तर त्यांना कारण का ती जेव्हा घरी आली होती लग्नानंतर तेव्हा मी दुबईला गेलो होतो. आमची भेट झाली ना तेव्हा पण. म्हणजे आता लग्नानंतर डायरेक्ट आत्ता भेटीन मी तिला. म्हणजे आत्ता किंवा जर मी येईन तेव्हा म्हणजे जेव्हा बोलीन. नाही तर आम्ही महिना झालो भेटलोच नाही. आणि तिची पण बिझी. पुणे बोलला तर जाम लांब आहे. सो आता येते खूप दिवसानंतर तिला भेटणार आहे आणि तुम्हाला पण भेटवीन. तर चला बघूया. ब्लॉग तुम्हाला कधी भेटेल त्याची गॅरंटी मी देत नाही. पण भेटेल. तिला भेटू. तिचा कसा म्हणजे कसा महिना गेला कसा ती रमले का नाही तिकडं सर्व काय तिकडं दाखवेन. ते सर्वजण विचारतायत. तो प्रश्नाचा उत्तर मी या ब्लॉगमध्ये देईन आणि तुम्हाला भेटवते तिला. चला नंतर म्हणजे आता ना आता मला निघायचं बाई. मला शिव्या घालतील आज पब्लिक. 6 वाजायला आलेत. 4:30चा टाईम होता. मला लेट झाला. तर बघूया आता हिच्यासाठी थांबलो म्हणून मला जास्त उशीर होतोय. कारण की इतक्याला आता मी पोचलो असतो सिवूड्सला तरी पोचलो असतो. हिच्यासाठी थांबलो मी. अरे युक्ता तुला अरे तुला कधीपासून इथं भॉ करायला थांब. कधीपासून थांबलंय. मला पण थांबवला. पचका झाला. नेमकीच आली बदल तुम्ही आलो समोरशी. चला कशी आहेस? घाबरलो मी. भाऊ कसं झाला जर्नी कशी झाली? मस्त. ठीक आहे चला मी तुम्हाला उद्या भेटते. चला करवली कुठे आहे? मेन करवली कुठे आहे? लग्न झालं तर विसरली वाटतं. चला वेलकम. चल मी निघते आता वर्षाला जायला. ठीक आहे जा. तू थांबशील अजून? नाही मी चाललो. ठीक आहे चल मग मी पण निघते. घाबरला सगळं भाव करतात त्यांना. बघूया चला त्यांना घरात घेऊन सोडते ना. हाय युक्ता चल मी येते. वर्सोवाला चाललोय. बाय बाय. देखो इधर क्या चल रहा है. जावई आलेत त्यांच्यासाठी इकडं पोपटीची तयारी चालू आहे. पाणी थोडा जास्त झालं आहे. सर्व मीठ मसाले काढलेले आहेत. मोठी मम्मी आहे. छोटी युक्ता आहे आणि संक्रांतीसाठी आलेली मोठी माणसे आहे. मकर संक्रांती शब्द कसला का हेवी शब्द दिला तर मला असाच होईल ना. मकर संक्रांती. ठीक आहे दोघी आलेले आहेत. मजा येणार आहे. भाई मामा बसले टीव्ही बघत. कमेंट करून नक्की सांगा म्हणजे साडी कशी वाटते. 180 वाली. हे बनारस वरून आणले आत्यानी. असं आहे काय? आत्या बघ कसा बोलतोय. साडीमध्ये मस्त दिसतस तू. थँक्यू. नेहमी ती ड्रेस मध्ये असते. टीचर आहे ना तर तिला ड्रेस घालायची. साडीमध्ये हो
संस्कारी. एक मिनिट, 0 मिनिटात दाखवते. हे बघा, पोपटीसाठी आपण पोपटीच्या बरेच रेसिपी दाखवल्या आहेत, पण आता चालू केलंयच यांनी. तर तुम्हाला दाखवतो, थोडक्यात सांगते. बामोट्याचा पाला आहे, याच्यात शेंगा टाकल्या. शेंगा कुठल्या कुठल्या प्रकारच्या टाकल्यात मम्मी? याच्यात 3 प्रकारच्या शेंगा टाकल्यात. कुठल्या कुठल्या टाकल्यात? मेदलच्या शेंगा, वालच्या शेंगा आणि या लांब शेंगा. कुठल्या, याला काय बोलतात? तुरीच्या शेंगा. आणि चिकन घेतलाय. यो काय मम्मी? मसाला, आपला आगरी मसाला. यो मसाला, यो याच्यात पेस्ट असेल ना? याच्यात काय पेस्ट? यो चिकन मसाला. याच्यात काय? चाट मसाला, हळद आहे. याच्यात मिरचीची पेस्ट आहे. बरोबर ओळखलं ना सर्व? ठीक आहे. बघा, भाऊंची सोय चालली आणि इथं भाऊ आलेत. आम्ही खास पोपटी बघण्यासाठी आलोय आणि खाण्यासाठी आलेलो आहोत. ओके, तुमचीच मजा आहे. तुमची नाव पण अनिकेत काय? अनिकेत आज काय खाणार? चला आता बघा, सर्व बरं आहे ना. पण माझे जावई माझ्या पोरांच्या सारखे. चिकन मसाला, हळद आणि मिरची कोथिंबीरची पेस्ट आहे. नाही, आला लसूण मिरची कोथिंबीर आहे आणि नुसती मिरची कोथिंबीरची पेस्ट. असं आलं लसूण मिरची कोथिंबीर आणि फक्त मिरची कोथिंबीरची. ठीक आहे. आता सर्व पेस्ट चालेल. आमच्या भाच्यांचं ओपिनियन घ्या पोपटी बद्दल. खास पोपटी बघण्यासाठी आलो. पोपटी बघण्यासाठी खास पोपटीसाठी. आता बसाय तुम्ही आरामात. आणि अजून ही थोडीच प्रोसेस आहे, अजून जाम मोठी प्रोसेस आहे याच्यासाठी. याच्या अगोदर कधी खाल्लीत नाही पोपटी? अरे बाबा, पहिल्यांदाच पोपटी खाल्ली. तुम्ही काय ठरवलं काय ग्रीन शेड करायचा? ती गाई पहिल्यांदा ते माझंच आहे. असं आहे? तुमचा घातलाय? आमचाच इथं भावासांचा घालायची, आता तुमचा घालते वाटत ती. चला, म्हणजे अशी बरेच असतात त्यांना पोपटी वगैरे माहिती नसते, म्हणून आपल्याला आम्ही व्हिडिओ बघितले, बरेच व्हिडिओ बघितले, सांगितलं. पण आज खास आम्ही पोपटी बघण्यासाठी आलो आणि खाण्यासाठी पण. ओके. आता दही टाकते. बस बस बस. आंबट आहे. धागान देवाजवळ आहे बघ. मॅरिनेशन केलं काय असं बघा. केलीचं पान घेतलं. केलीच्या पानावर असं आता मामी धाग्याने बांधून ठेवलं ना मामी त्याला. आणि नंतर ते जाईल मडक्यात. निघते ना मग, नाहीतर मोठी पुडी बांधली मग निघत नाही. बांधायचं नाही. तुम्ही यापूर्वी खालीत कधी भाऊ पोपटी? कधीच नाही. कधीच पोपटी नाही खालीत? म्हणजे स्पेशल तुमच्यासाठी असणार आहे वाटतं रेसिपी. पुण्याच्या भाऊंसाठी बनवली पोपटी रेसिपी. पेपर का? ते भाऊंसाठी चट लागली ना फॅट लागली करू नको. शेंगा खा ग. केली माझ्या पप्पाला, तेव्हा पप्पाने आणलंय माझं सगळं. शेंगा खा ग. पप्पाने शेंगा आणल्या. दुसरा पेपर काढून बस घे. असंच लांब काढू ना. असंच काढायचं. पाठवू दे. चला, मॅरिनेट केलेलं चिकन आणि शेंगा पण ऍड केल्यात. आता त्या सोबतच आपण अंडी टाकतोय आणि पूर्ण पॅक करून घेऊ मडका. आणि हल्ली मडके शिवून जास्त करून तो पत्र्याचा भांडा वापरतात, पण पत्र्याच्या भांड्याला ती चव नाही जी चव आपल्या मडक्यामध्ये येते. एकदम गावठी पद्धतीची प्रोसेस आहे मडक्यात. थोडा मीठ. पेंडा पण आलेला आहे. पेंडा छोटासा खड्डा करूया इकडे आपण. छोटासा एकदम. सकाळपासून मारते मला तो. मी काहीच नाही बोलत. कोण मारतंय? तुझा हात बावलट. कोण मारतंय? ए क्रॅक हेस काय रे तू जरा. वर्ल्ड कप ठेवू काय? वर्ल्ड कप ठेवा. वर्ल्ड कप सारखा फुटला तर आपल्याला आपण त्याच्यासाठी जबाबदारी घेऊन आलो. त्याला सवय आहे उलटा करायची सगळा. इथं बाजूला
वरती वरती नको हात मागवायला कोण मागवत नाही, ज्ञान देवाला सगळी आहे इकडं. गेल्या टाइमला मी केलेली ना तेव्हा मी हात लावलेला, आता याचा मला माहिती नाही यो टीचर लोक असेच असतात रे, समजला. त्यांच्याकडे तो पाला असतोय, आपल्याकडे असतोय. त्यांच्याकडे पालाच नाही, तर त्यांनाच विचार. भाऊ तुमच्याकडे हा पाला भेटत नाही? भेटत असेल, पाला भेटतो. भेटतंय काय पण एकेच काय बर्फान राहतात. पोपटी करताना का विचार. पोपटी करत नाही पण पाला भेटत नाही असं नाही. एकदा बघितलं तर आम्ही आता करूया. तेच भाऊ चिकन खातो आम्ही. खाताव शब्द बघ कसं वापरले, खाताव भाऊ. काय करतस. काय करतस? कुठे चालला? पूर्ण पॅक करा. मानसी ब व्हिडिओ चालू केली तर काम करायला आली लगेच. चालू केलं वेगळा काय काम केलं का विचार. आणि भैया काय नाही गेला इकडे चाललंय. काय झाल्यावर की फायदा झाल्याच्या नंतर. आता तुझं तू बघ काय ते. आता तू शिकवशील तर बस बस सोड. अरे पेटायले का हात झालाच आहे काय. नंतर सवय आहे ना कसली. जल्लानी की लांब हो, तू लांब हो. लांब. भाऊंचा भाचा पण आमच्या भाषे बघत आहे. मी पण शिकू काय. मी शिकताव. शिकताव बरोबर आहे. शिकताव शिकवा एकमेकांना. मी पण अशी नाही बोलत. मानव शिकव. नाही शिकला काय हा मी अशी नाही शिकताव बिकताव मी नाही बोलत. अजिबात नाही. मी राजदीप यांचे ब्लॉग बघून सगळी भाषा शिकलेलो आहोत. अरे बाबा मी असं बोलतोय. राजदीप यांचे सगळे राजकरंजाचा या युट्यूब चॅनलवर आम्ही आणि माझ्या आसपासचे माझे नातेवाईक सगळे बघतात यांचं युट्यूब चॅनल. आणि मला माझे मित्र सांगतात की आम्ही ट्रेनमध्ये असताना आम्ही व्लॉग बघतो सकाळ संध्याकाळ. अरे बाबा आणि एक पण व्लॉग मिस नाही होत. घरी बसल्यावर जॉबवरून आल्यावर संध्याकाळी घरी बसल्यावर टीव्हीवर यांचे व्लॉग चालू असतात आणि सगळे व्लॉग बघतात. थँक्यू. आणि आम्ही त्याच्यामुळे आम्ही भाषा पण शिकलोय आणि अजून पण शिकताव. म्हणजे शिकता आया भाऊ मला बोलतात. भाऊ मी एकदम सुधारायचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही मला असं बोलतात. मी यांच्यामुळे असं भाषा बोलतोय तर माझी एकदम शुद्ध बोलत असतो. मी एकदम शुद्ध बोलतो. चावी दे. कोण आला रुमाल. कोण आलाय. किती मिनिटं बघा. 4 मिनिटं झाले असतील. आतून खराब. वास जबरदस्त झालाय. काय नाही करपला. 8:15 ला लावली होती आपण आणि आता झाले 9:45. 9:46. एवढा जर लाकडं जास्त असली ना भाऊ तर एवढी उशीर नाही ठेवून चालत. हा नाहीतर मग करपून जाईल. 1.5 तास. हा ये आपला पेंड्यावर आहे म्हणून एवढे उशीर, नाही तर बुस्सा वासावर आल्या. खरोखर वास एकदम मस्त सुटलाय. काय आला भाऊ गेले. कोण कुठं ताट घेऊन. अंडा नाही निघणार. निघला. पलटव काय रे. पुढे नाही निघायच्या. पुढे नाही निघणार तर चिमट्यानेच काढायला. मोठे भाऊ सुद्धा आले. हाय करा भाऊ. हाय तो हाय. हाय. मी खायला पण घेतला. घेतलंच पण खायचा झाले मस्त. वर्ण फक्त लावतो. भाऊ शकता माझा हात. चला भाऊना पहिले. उलटा मार. भाऊ असं इथं प्लेट मध्ये खाण्यात मजा नाही, तिथं इथंच खाण्यात मजा आहे. जागा धरून बसतो. हा तुम्ही जागा घ्या. वाटलंच आम्हाला. झाला तर 4 वेळा ऐकला मम्मीने. मम्मी कंटाळली आता. इबग हा तेच. थोडा कमी करून द्यायचा ना. इकडे येणार नाही जात. दोघं जण राहू दे. अंडी देऊ अंडी देऊ. चौघांचा एकदा दिला. अंडी देऊ काय.
बरोबर अगो बाय माझी इकडे हो आता जास्त चव लागली नाही बारका मारला तिथं वास घेतात. आता या दादाकडे जाऊया आपण. पुण्यावरची आले ना वाज घेतली. केलीस टेस्ट दादा का अजून एकदम कुठं भारी. खाल्लीस टेस्ट कसं वाटली आमच्या इकडची पोपटी? पण एकदम मस्त आहे. एकदम Recipe मस्त. पण एकदम भारी होती. भारी होती ना. आता पुण्याला ट्राय करा तुम्ही. हो 100%. माझी स्टोरी मी सांगत नाही कोणाला. ती आपली वाली ना भजनाच्या घरात. ते टिपक्या आहे ना तिथे टिपक्यावर हिला सांगून ठेव पहिलाच. स्टोरीचा रस्ता एक प्लेट ठेवायला देवीचा माहेर आहे तो. ही प्लेट ठेवायला पळत गेली आतमध्ये. नाही विचारीला एवढं घाबरून ठेवलं. थोड्या दिवसापूर्वी आपण एक प्रश्न भूषण भाऊंना विचारला होता. तोच प्रश्न आपण रिपीट करतोय परत एकदा अनिकेत भाऊंसाठी. अनिकेत भाऊ, लग्न झाल्यानंतर तुम्हाला काय एक्सपिरियन्स आला आणि कसं वाटतं? कसं वाटतंय सांगा. खूप छान मस्त. त्यांनी दिलेलं उत्तर मी ऐकलंय. तुम्हाला क्वेश्चन मी रिपीट केला म्हणून तुम्हाला आन्सर पण तुम्ही रिपीट करा असं तुम्ही काहीतरी वेगळं पाहिजे आम्हाला. कसं वाटतं तुम्हाला? मस्त वाटतंय आयुष्यामध्ये चेंज जरा. हा काहीतरी बदल जाणवतोय. आपला हक्काचा माणूस आला. ठीक आहे. छान वाटतंय त्यामुळे. जसा भाऊ म्हणाले हा बदल झालाय, तुम्हाला हा बदल कसा वाटतंय? नाही ठीक आहे. हे भाऊ ठीक आहे. मस्त असं कॅज्युअल मस्त मज्जाने लाईफ. मज्जाने लाईफ. नक्की खरं सांगता ना तुम्ही? त्या मानसी बाजूला आहे म्हणून तुम्ही सांगत नाही? नाही असं काही. असं काय नाही ना. चांगली आहे ती. असं वाटतं मी सांगते. चांगली आहे की नाही सांग. अरे भारी आहे. भारी आहे. मानसी बोलते भारी आहे. खोटं बोलतात भाऊ. नाही सत्य घटनेवरती आधारित सांगा. तेच आहे. बरोबर आहे. झाला आता नवीन नवीन 9 दिवस बघितलास बाकीचा 27 दिवस आता युक्ताकडे जाऊया. युक्ता खूप दिवसांनी आलीस इकडं. नवीन कसं वाटतं तुला? दिवस बाकी तिकडं करमते की नाही? खरं सांगायचं तर नाही, खोटं सांगायचं तर हो. हा असं उत्तर पाहिजे. ही बायाली खरा. ही बायाली बाकी कसं वाटतं? मॅरिड लाईफ कशी वाटते? ठीक आहे. चाललंय आपला. चाललंय मस्त आहे. खुश राहा. बरोबर ना. आपण काय बोलू शकतो? आपण फक्त बोलू शकता खुश राहा, आनंदी राहा, एकत्र राहा. बरोबर ना. खुश राहा. चला आमची पार्टी कंटिन्यू. पोपटी कशी वाटली? पोपटी एक नंबर. एक नंबर. तुम्ही पुण्याला ट्राय करणार ना? नक्की. दादा तुम्ही? एकदम मस्त. एकदम मस्त. आता होणार कशी नाही? युक्ता तिकडे आहे, कशी होणार नाही? युक्ताच ट्राय करणार. मग युक्त आहे तिकडे बनवायला. नाही त्याने शायरी त्याने करून शायरी लिहिलंय? पर्सनल याच्यावर मेसेज केलाय स्वतःलाच त्याने. हा बोल. कार्ड व्हिडिओ नाही तो बोल. तू जा आईस्क्रीम आण जा. तो अर्ज किया है. अरे मैं शायर तो हूँ नहीं, हाँ पर शायरी जरूर लिखता हूँ. मैं शायर तो हूँ नहीं, पर शायरी जरूर लिखता हूँ. लिखते लिखते तेरे लिए 2-4 खत भी लिखता हूँ. लिखते लिखते तेरे लिए 2-4 खत भी लिखता हूँ. उन खतों में तेरा जिक्र भी बहुत करता हूँ. अरे बाबा बाबा बाबा. पण मला यो गाण्याची कॉपी वाटतंय. कुठचा माहिती आहे? शायर तो नाही तो वाला गाणं. करा एंड ब्लॉग. माझं तिथे ऐकत नाही, सबस्क्राईब वगैरे करत नाही, तर तुम्ही तरी त्यांना सांगा काहीतरी. राजकरंजाचं या चॅनलला नक्की सगळ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा. आता त्यांना घंटीच्या बटनावर क्लिक करा. सगळे आहेत बघा. त्यांची झोपर असतो, तुझी झोपर नाही. 12 वाजत झालेत आणि मागासपासून यांच्या अशाच मस्त चालू आहेत. तर भाऊना घेतला बोलू ब्लॉग एंड करून द्या मला. मी जातोय. उद्या मशाला गेलो तर त्रास होईल. सो चला भाऊ एंड करू ना ब्लॉग. तर चला ब्लॉग एंड करूया. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय. सी यू सून. बाय बाय बाय.
हे तुम्ही बाय बाय करा ना. बाय